पेज नंबर 79 काढा. काढलं? त्याच्यामध्ये जिज्ञासा पत्र ते आपण आज सुरुवात करणार आहोत. काल आपण सुरुवात केली आणि वेळ संपली आपली. आठवते पूजा? हो मिस. हा, मग आता बघा, समस्त पदम लिखत. समस्त पदम म्हणजे काय बघा. पेज नंबर 79 सुरू केले रेकॉर्डिंग. टीआरला 79. हा बरोबर, हेच हेच. चला, समस्त पदम लिखत. कल्पनाम अतीत. समस्त पदम म्हणजे काय? संपूर्ण त्याचं पद काय तयार होतं. म्हणजे याची फोड सांगितली आहे बघा, त्याचं पूर्ण पद आपण सांगायचंय. कल्पनाम अतीत काय होईल शब्द? कल्पनातीत. बरोबर, कल्पनातीत. कळलं का? म आणि अ झालं, गेलं. कल्पनातीत. आता दुसरा शब्द बघा, ग्रामम गत. तुझ्या काय सांगता येईल त्याचा शब्द? ग्रामगत. शाबास, ग्रामगत. आता इथे त्यांनी म्हणजे नुसतं समस्त पद सांगितलंय, पण ठीक आहे, आपण तेवढंच घेऊया आधी. ग्रामम गत. गत आलं की द्वितीय आहे ना, आणि विभक्ती जाते. समस्त पदामध्ये काय होतं? विभक्ती जाऊन पूर्ण शब्द काय आहे? समस्त पद म्हणजे पूर्ण शब्द. आता बघा, हस्तेन लिखितम. जिनय जैन येईल सांगता? हस्तेन लिखितम काय शब्द होईल बाळा? हॅलो, ऐकू नाही येते? सोहम जैनला येते ऐकू? सोहम जैन? बरं, अनन्या वेदांत तुला ऐकू येते का ग? हा, मग हस्ते लिखितम नाही बघा, हस्ते लिखितम नाही येणार, हस्तलिखितम. हस्तलिखितम, कळलं का? हस्तलिखितम. हस्तेन ही तृतीया विभक्ती आहे, तृतीया तत्पुरुष समास झाला तो. पण आपल्याला काय लिहायचंय? हस्तलिखितम. लिहिलं सर्वांनी? पुढे, संभाषणे चतुर. प्रसाद तू सांग, काय शब्द होईल तयार? मिस संभाषण चतुर. अगदी बरोबर आहे, संभाषण चतुर आहे की नाही? म्हणजे बोलण्यात हुशार, एक्सपर्ट इन टॉकिंग. मग संभाषणे इन आलाय आहे की नाही, म्हणजे सप्तमी तत्पुरुष समास झाला, पण समास इथे विचारला नाहीये, नुसता शब्द संभाषण चतुर. एकच लिहायचं, मध्ये अंतर ठेवायचं नाही. संभाषण वेगळा आणि चतुर वेगळा असं करायचं नाही. संभाषण चतुर. कळलं? आता बघा पुढचं, सोपे सोपे येथे शब्द. टियारा तू सांगू? टियारा, टियारा. हो मिस. जलस्य बिंदू काय शब्द होईल? जलम बिंदू. जलबिंदू. कळलं का? जल, फक्त जल. हा, जलबिंदू. षष्ठी तत्पुरुष आहे,
पण त्यांनी समास विचारला नाही, नुसतं आपल्याला समजतं पद. आता पुढचं बघा. स्वरूप अहिरे, ऐकू येते का स्वरूप? हॅलो स्वरूप, नाही ऐकू येत. जिनय जैनला पण ऐकू येत नाहीये का? जिनय जैन, हॅलो. मंजिरी दयाळला ऐकू येते? मंजिरी, बघा या बऱ्याचशा मुलांना उत्तर म्हणजे त्यांचा नेट प्रॉब्लेम आहे का काय कळत नाही मला. हं, सोहम फडके आलाय का रे? सोहम फडके मिस नाही मी आला. बोलू? बोल. ज्ञानस्य लालसा, ज्ञान लालसा. बरोबर. ज्ञान लालसा, कळलं का? षष्टी तत्पुरुष समास आहे, पण फक्त आपल्याला शब्द सांगितलाय. ज्ञान लालसा. काकाय बलिही, तुझ्या सांग. काकबलिही. बरोबर, कळलं? काकबलिही. काकाय, काका म्हणजे कावळ्याला ते दिलेलं असतं ना, काकबली श्राद्धाच्या दिवशी देतात, कावळ्याला घास देतात, त्याला म्हणतात हं काकबलिही. नंतर चोरात भयम, प्रसाद तू सांग. मिस चोर भयम. बरोबर, चोर भयम, चोरापासून भय, पंचमी तत्पुरुष आहे की नाही? पण चोर भयम समस्त शब्द. नंतर भाषायाः अभ्यास हो. मिस मी राधिका, बोलू? राधिका ना, बोल. भाषा अभ्यास बरोबर, भाषाभ्यास हो. कळलं का? भाषेचा अभ्यास. षष्ठी तत्पुरुष समास आहे, आपल्याला फक्त शब्द लिहायचा आहे. भाषाभ्यास हो. लिहिता येतो ना सर्वांना? हॅलो, ज्यांना अडेल हो त्यांनी. मिस. हा, आता पुढचा प्रश्न बघा. अधोदत्तान शब्दान पठतो, म्हणजे खाली दिलेले शब्द वाचा. एते शब्दाः समासे काम विभक्तिम अपेक्षन्ते इति लिखतो. हे जे शब्द आहेत त्यांना समासामध्ये, एक मिनिट, गुलनशी आलेली आहे. त्या शब्दांना कोणती विभक्ती लागते? सॉरी, ह्या खालचे शब्द जे आहेत त्यांना कोणत्या विभक्त्या अपेक्षित आहेत? कळतोय प्रश्न? खालील शब्दांना कोणत्या विभक्त्या अपेक्षित आहेत? सगळे शब्द वर आहेत बघा. हा, बघा आता. आढ्य, कोणत्या? तृतीय तत्पुरुष. तृतीया. आपण फक्त विभक्त्या विचारल्यात त्यांनी, कळलं? समास नाही विचारला, फक्त विभक्ती. आढ्य आलं की तृतीया विभक्ती आहे का? बरोबर. हो मिस. हा, आता गत. हो, गत आलं की कोणती? द्वितीय. द्वितीय. या दोन, द्वितीया. लिहून ठेवा उत्तर, परत परत परीक्षेला पण आलं तर. त्रात, पंचमी. बरोबर, कळलं? नंतर शौंड, सप्तमी. सप्तमी. सप्तमी विभक्ती, बरोबर. अर्थम, चतुर्थी. चतुर्थी. बरोबर, चतुर्थी. बघा तुम्हाला यायला लागले. मुक्त, पंचमी. पंचमी, कळलं का? सदृश, बघून तृतीय. सांगा. तृतीया. तृतीया. तीन आकडा, ऐकू येत नाही म्हणून तीन, तृतीया. विकल, तृतीया. विकल तृतीया, आहे की नाही? म्हणजे काय, चरणानाम विकल हो, आहे की नाही? म्हणजे चरणाभ्याम विकल,
तृतीया विभक्ती, त्याच्यानंतर प्रिय, षष्टी षष्टी बरोबर षष्टी, आणि विदित सप्तमी सप्तमी. कळलं? या विभक्त्या कळल्या सगळ्यांना? आता त्याच्या खाली तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न असा येतो बरं का. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्ही म्हणाल समासांवर कसे प्रश्न येतात, तर हे असे येतात बघा. एक मिनिट, रिक्त स्थानानी पूरयतो. 10वीला सुद्धा असाच प्रश्न असतो बरं का. 3 कॉलम असतात आणि त्यातला एक कॉलम भरायचा आहे. किती सोपे आहेत बघा, आहे की नाही? आणि 3 पैकी 3 मार्क म्हणून मिळतात आपल्याला त्याच्यामध्ये. आता बघा, तपोवनम, आता तुम्ही याचा आधार घ्या, वर आहे लिहिलेलं त्याचा, पण परीक्षेला मात्र पाठ झालं पाहिजे. हा, समस्त पदम तपोवनम. समास विग्रह काय होईल बघा, आणि नाव काय आहे? तपसे चतुर्थी. वनम. तपसे वनम बरोबर, तपसे वनम. चतुर्थी तत्पुरुष आहे की नाही? आता चतुर्थी तत्पुरुष नाव जे आहे त्याच्यावरून आपल्याला तप, तप हा पहिला शब्द आहे, पण तो तप नुसता आहे का? तपस. कळलं? मूळ शब्द, त्याची चतुर्थी, तपसे वनम. कळते नक्की? आता हो मिस. दुसरं बघा, दुसरं समस्त पदमच लिहायचंय. चिंता या मुक्त हो, पंचमी तत्पुरुष. चिंतामुक्त बरोबर, शाबास, कळते तुम्हाला? चिंता मुक्त हो. आता तिसरं बघा, तिसरी गाळलेली जागा भरायची, नेत्रहीन हो. आता काय होईल? तृतीया तत्पुरुष. तृतीया तत्पुरुष शाबास, तृतीया तत्पुरुष. 3 तृतीया. आता नृपकन्या, नृपस्य. षष्टी तत्पुरुष बरोबर, षष्ठी तत्पुरुष, नृपस्य कन्या. कळलं का? नृप म्हणजे कोण हो? राजा. राजा, बरोबर, राजाची मुलगी. हा, राजाची मराठीतून पण बघा. आणि म्हणजे काय म्हणतात, कन्या ऑफ ऑफ नृप, आहे की नाही? राजाची. लक्षात येते? म्हणजे इंग्लिशमध्ये पाहिलं, मराठीमध्ये पाहिलं तरी सुद्धा एकच आहे, आणि फक्त आपल्याला ते भाषेत कळली पाहिजे ती भाषा. लक्षात आलं? इतकं सोपं आहे बघा. म्हणजे तत्पुरुष समास, आता पहिले आपले द्वंद्व समास आणि ते आपल्याला जे झालेले आहेत एवढे सगळे आता 9वीतले, आणि अजून 10वीत थोडेसे जे शिकवणार ते सगळे मिळून 10वीला प्रश्न येतात. कळलं? आता हे समास हा विभाग झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढे मी काय ठरवलंय बघा, आधी सगळा पोर्शन आपण पूर्ण करून टाकूया. हा, आणि काय तुम्हाला परीक्षेला जे सांगतील ते म्हणजे तुम्ही यांना तुम्हाला वेदांत, अनन्या वेदांत किंवा राधिका ठाकूर तुम्हाला शाळेमध्ये काय सांगितलंय पेपर कसा येणार काय? नाही मिस मिस. नाही, नाही. काहीच नाही सांगितलं. हा, मग ठीक आहे. म्हणूनच आपण आधी काय करूया, की आधी सगळा पोर्शन बराबर पूर्ण करून टाकूया. हा, आणि मग परत रिव्हिजन किंवा तुम्हाला अडेल ते असं करत जाऊया. मग आता पुढचा बघा काय आहे, हे आहे काय, सुक्ती सुद्धा आहे मला वाटतं बहुतेक. नाही, काव्यशास्त्र विनोद, केनकृतम. काव्यशास्त्र विनोदेन, आहे की नाही? केन कृतम ते काही नाहीये, ते याचंच आहे, काय, व्याकरण. आता सारखं सारखं व्याकरण घेतलं तर तुमचं डोकं फिरून जाईल, आहे की नाही? ते जर आपण बाजूला ठेवूया, आणि काव्यशास्त्र विनोद मी शेअर केले बघा, 14 पाठ. कळलं?
आणि कंठस्थीकरणार्थम वरच दिलंय बघा, म्हणजे पाठांतराला हे आहे श्लोक. तर आपण ते सुरू करूया का? पूजा प्रसाद, तुम्हाला काय हो वाटतंय? मिस. हा, हो. मग आता बघा पहिला श्लोक कळलं. आता ते ना प्रस्तावनेमधलं नाही वाचलं तरी चालेल, कारण बघा तुम्ही. बरं ठीक आहे, एकदा वाचते. संस्कृत भाषायाम सुभाषितानां महाभांडारम विद्यते. म्हणजे काय? संस्कृत भाषेमध्ये सुभाषित महाभांडार, ट्रेजर ऑफ सुभाषित, कळलं का? खूप मोठं भांडार आहे, ट्रेजर आहे. कानिचन सुभाषितानी चमत्कृती पूर्णानी. काही जी सुभाषित आहेत ना, ती आश्चर्यकारक आहेत, चमत्कृती. तेषाम अर्थावबोध न सरल. त्यांचा जो अर्थ होतो ना, सरळ अर्थ नसतो, कळलं. प्रहेलिका कृट प्रश्ना समस्यापूर्ती च एते प्रकारा अस्माकं कृते मस्तिष्क खाद्यम एव. मस्तिष्क खाद्यम म्हणजे काय? डोक्याला खाद्य आपण म्हणतो ना, डोकेदुखी, डोक्याला काहीतरी खाद्य नवीन, विचार करायला लावणारे. बघा, प्रहेलिका म्हणजे काय हो सांगा? रिडल्स, कळलं. प्रहेलिका, कूट प्रश्न, हा रिडल्सचाच प्रकार असतो, कळलं का. समस्यापूर्ती ही म्हणजे एखादा प्रॉब्लेम असतो आणि तो पूर्ण करायचा. हे सगळे प्रकार जे आहेत ते आमच्यासाठी डोक्याला खाद्य आहे, म्हणजे विचार करायला लावणारच आहे. सुभाषितानां रचना हास्यरसपूर्णा, हास्यरसपूर्णा हृदयाः च. बघा, सुभाषितांची रचना जी आहे ती हास्यरसपूर्ण, म्हणजे हसण्यासारखं आहे, कळलं का. त्या श्लोकामध्ये काही अर्थ नसतो, पण हसण्यासारखं आणि मनाला भिडणारे असे काही श्लोक असतात. अतः एव एते काव्यप्रकाराः वाचकानां मनः विनोदयन्ति. आता याचा शेवटच्या ओळीचा अर्थ पूजा तू सांग. अतः एव म्हणजे काय? म्हणून. बरोबर. म्हणूनच, एव म्हणजे च, ऐक की नाही. म्हणूनच हे काव्याचे प्रकार म्हणजे पोएट्री वाचकांना मन म्हणजे काय? जे वाचतात लोक त्यांचं मन विनोदयंती म्हणजे काय? एंटरटेनमेंट होते त्यांची, कळलं का. वाचणाऱ्यांची एंटरटेनमेंट त्यामुळे होते. आता वर नाव त्यांनी काय दिले बघा, काव्य, शास्त्र, विनोद. काव्य म्हणजे पोएट्री, शास्त्र म्हणजे सायन्स, आणि विनोद म्हणजे एंटरटेनमेंट, कळलं, करमणूक, असं त्या धड्यालाच नाव दिले. आता बघा पहिला श्लोक सुरू करूया आपण. प्रस्तावना झाली. थोडक्यात काय तुम्हाला हे कसे आहे श्लोक, तर हे सगळे रिडल्स आहेत, किंवा म्हणजे एखादं काहीतरी काव्यपूर्ती, समस्यापूर्ती, असे वेगळे हसवणारे किंवा डोक्याला खाद्य असणारे असे हे सगळे श्लोक आहेत. आता पहिला बघा, मी वाचते आधी. छान आहे बघा, अगदी सोपा आहे. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वम न मुंचती. छान आहे की नाही बघा चाल पण. आता त्यांनी काय दिलंय बघा, साक्षरा. साक्षरा म्हणजे काय हो? एज्युकेटेड, आहे की नाही. लिटरेट म्हणा, लिटरेट, आहे की नाही. विपरीताश्चेत, विपरीत म्हणजे काय? उलट, कळलं का. साक्षरा हा शब्द उलट केला
चेत म्हणजे जर, कळलं? जर साक्षर हे शब्द उलट केला तर काय होतो बघा, साक्षरा काय होईल? राक्षसा. आहे की नाही? राक्षसा एव केवलम. साक्षरा हा शब्द उलटा केला तर फक्त, केवलम म्हणजे फक्त. एक मिनिट, जय प्रजापती आलाय. तर साक्षरा हा शब्द उलट केला तर फक्त, केवलम म्हणजे फक्त, राक्षसा असंच होतं. कळलं? आता बघा, पण खालच्या ओळीत त्यांनी काय दिले बघा, सरसो विपरीतोपी सरसत्वम न मुंचती. सरस हा शब्द उलट करा बरं. सरस हा शब्द उलट करून दाखवा मला. सोरस. सर सो आहे ना ग, तो स म्हणजे सच, सो नाही धरायचा. हा, सरस हा शब्द उलट केला तर प्रसाद काय होईल रे? मिस तरसच तेच राहील. बरोबर आहे. आणि सरस आपण म्हणतो ना, हा मुलगा जरा सरस आहे. सरस म्हणजे काय? चांगला आहे की नाही? जास्त हुशार. आपण म्हणतो ना, या सगळ्या मुलांमध्ये हा सरस आहे, ही मुलगी सरस आहे. सरस म्हणजे चांगला, कळलं? आणि सरस हा शब्द उलट केला तरी काय होतो? सरस आहे की नाही? उलट केला तरी अपि सरसत्वम न मुंचती, तो आपला चांगुलपणा सोडत नाही. मुचमंच म्हणजे काय? सोडून देणे. कळलं? आता दोन्ही ओळीचा अर्थ लक्षात आला का? तुमच्या समजला का? स्वरूप अहिरे बोलू शकशील का बाळा? हॅलो. बघा, हे उत्तरच देत नाहीत कोणी. 5-6 मुलं ठरलेली आहेत, तेवढीच उत्तरं देतात. जी नाही जैन. आता ऐकू येते का बाळा तुला? हॅलो. हो मिस. हा, मग अर्थ कळला याचा तुला? हो मिस. हा, मग सांग बरं एकदा तू. सांग सांग. हॅलो. बरं, जमत नाहीये, मी सांगते. हा, साक्षरा हा शब्द उलट केला तर राक्षसा असा होतो. कळते? मग साक्षरा आणि राक्षसा, राक्षसा म्हणजे डेविल आहे की नाही? साक्षरा उलट केलं तर डेविल असा अर्थ होतो. पण सरस हा शब्द उलट केला तरी सरस असाच राहतो. म्हणजे चांगुलपणा तो सोडत नाही. पहिल्या वाक्यात मात्र काय आहे? साक्षरा आणि राक्षसा. उलट आहे की नाही अगदी? एखादा माणूस खूप वाईट असेल, आपण म्हणतो तू राक्षस आहेस, आहे की नाही? वाईट. पण सरस हा शब्द मात्र उलट केला तरी सरस असाच राहतो. लक्षात येते तुमच्या? आता अर्थ लिहून घ्या आधी पाहिजे तर. कळलं? तुमच्या वहीत अर्थ लिहून घ्या. द वर्ड. वया पेन काढून ठेवलंय ना सर्वांनी? राधिका? हॅलो. हो मिस. हा, वही पेन काढलायत ना सर्वांनी? हो मिस. मग लिहून घ्या. मग द वर्ड, WORD, वर्ड, साक्षरा. इफ रिव्हर्स्ड, इफ, IF, इफ
reversed, 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 becomes rakshasa, becomes राक्षसा, राक्षसा हे मराठीतूनच लिहायचं हं. मिस काय परत सांगू शकतात का? हो चालेल. परत बघा पहिल्यापासून. द वर्ड साक्षरा, साक्षरा मराठीतून लिहायचं बरं का ग. देवनागरी लिपीत. हो मिस. द वर्ड साक्षरा इफ रिव्हर्स्ड, reversed, reversed, becomes rakshasa, becomes राक्षसा. ते पण मराठीतून लिहायचं राक्षसा. दॅट इज डेमन, दॅट इज डेमन, DEMON, डेमन. फुल स्टॉप. But the word WORD, word सरस, मराठीतून लिहा सरस, which means which, which means sensitive, which means sensitive, SENSITIVE, sensitive. Doesn't live, does not live किंवा doesn't live, LEAVE, live. Its apostrophe S, its sensitivity, sensitivity, though reversed, though reversed. कळलं नक्की? तुझ्या एकदा वाचून दाखव मला. The word Sakshara, if reversed, becomes Rakshasa, that is demon. But the word Sarasa, which means sensitive, does not leave its sensitivity, though reversed. कळलं सगळ्यांना? हां, आता याच्यावर जे प्रश्न बघूया आणि मग वाचायला शिकूया. हां, बघा. आणि खाली स्पष्टीकरण पण दिलंय बघा. श्लोक 1. ते स्पष्टीकरण पण वाचूया बघा. साक्षराः इति पदम विपरीत क्रमेण पठितं चेत राक्षसाः इति भवति. म्हणजे जो मराठीतून मी अर्थ सांगितलाय तो त्यांनी संस्कृतमध्ये सांगितलाय. परम सरसः इति पदम यथानुक्रमम वा विपरीत क्रमेण पठितं चेत, म्हणजे ओळीने वाचलं किंवा उलट वाचलं, सरसः इत्येव भवति, सरस असंच होतं. अत्र कविकल्पना एवं कविकौशलम विभाती. इथे कवीची कल्पना किंवा एक्सपर्टीन कौशल आहे ना, त्याची काहीतरी निपुण कौशल ते त्याचं दिसून येतं. विभाती म्हणजे शोभून दिसतो. कळलं का? त्या कवीचं हा शोभून दिसते. आता बघा श्लोक 1. एकवाक्येन उत्तरत. विपर्ययः कस्मिन् शब्दे दृश्यते. अर्थ कळला? नाही, मिस. नाही कळलं? उलट बोल बोल पूजा.
उलट कोणत्या शब्दाला दिसून येतो? शाबास. उलट अर्थ कोणत्या शब्दामध्ये दिसतो? साक्षराः. बरोबर. साक्षरा आहे की नाही? बर. विपर्यय कस्मिन् शब्दे न दृश्यते. उलट अर्थ कोणत्या शब्दात दिसत नाही? सरसः. बरोबर. सरस. सरस. बरोबर. हं? आता ज्यांना लिहून घ्यायचे त्यांनी लिहून ठेवा हं आपल्या वहीत पुस्तकात काय ते. मानवाः कीदृशाः भवेयुः. माणसं कशी म्हणजे? होत. माणसं कशी होत. साक्षराः. बरोबर. साक्षरा. मानवाः कीदृशाः न भवेयुः. राक्षसा. राक्षस. राक्षसा न भवेयुः. कळलं का? आता कोष्टकम पुढे येतं बघा. साक्षरः मनुष्य, सरसः मनुष्य. साक्षरः मनुष्य. हे असं काय दिले काय माहिती. आता हे त्यांनी काय मलाच कळत नाही. साक्षरः मनुजः आणि सरसः मनुजः. सरसः मनुजः सरसत्वम आहे की नाही? आणि साक्षरः मनुजः विपरीतत्वम असं येईल आहे की नाही? लक्षात येते? म्हणजे राक्षस हा सरसः मनुजः सरसत्वम आणि साक्षरः मनुजः. मिस राक्षसत्वम पण येईल ना ते साक्षर मनुज. राक्षस. तेच ना त्यांनी प्रश्नच चुकलाय मला वाटतंय असं. बरोबर नाहीये प्रश्न. मिस कारण का मी डायजेस्ट मध्ये बघितले ते पहिल्यावाले साक्षर मनुजाचा आन्सर राक्षसत्वम आहे. हो का? ठीक आहे. आत्तापुरतं लिहून ठेवा. मी परत विचार करून सांगेन हा. राक्षसत्वम आणि सरसः मनुज सरसत्वम. सरस्वतम. ते बरोबर आहे. हं? ठीक आहे. पुढचं बघा. समानार्थक शब्दम लिखतो. राक्षसः. असुर. असुरः. अगदी बरोबर. आणखीन पण शब्द आहे. आठवतोय तुम्हाला? दानवः आहे की नाही? असुरः, दानवः, राक्षसः. आणि सरसःला काय शब्द आहे मग? रसपूर्ण. बरोबर. सरसःला आहे रसपूर्ण. कळलं? आता संधी विग्रह कुरुत. पुढचं बघा. संधी विग्रह कुरुत. कोण सांगेलय? विपरीतोपी. अनन्या येईल तुला सांगता? हो मिस. विपरीतः प्लस अपि. शाबास. कसं काय आलं तुला? बरोबर. आता दुसरं पूजा सांग. विपरीताश्चेत. विपरीताः प्लस चेत. बरोबर. कळलं? विपरीताः प्लस चेत. अगदी बरोबर आहे. आता हे झाल्यावर आता श्लोक म्हणायला शिकूया आपण. हा वाचायला. मी आधी म्हणून दाखवते आणि मग 2-2 शब्द माझ्या पाठोपाठ सांगेन. हा आधी संपूर्ण ऐका. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम सरसो विपरीतोपि सरसत्वम न मुंचती. आता मी सांगते. एकाने कोणीतरी किंवा सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल कारण कुणाचा आवाजच येत नाहीये.
चालेल? अनम्यूट करून माझ्या पाठी म्हणा. साक्षरा विपरीताश्चेत साक्षरा साक्षरा विपरीताश्चेत विपरीतश्चेत् राक्षसा एव केवलम राक्षसा एव एव केवलम् सरसो विपरीतोऽपि सरसो विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति. सरस्वतं न मुञ्चति. पुन्हा साक्षरा विपरीताश्चेत साक्षरा विपरीताश्चेत् विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम राक्षसा एव केवलम् सरसो विपरीतोऽपि सरसो विपरीतोऽपि विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति. सरस्वतं न न मुञ्चति. मुञ्चति. राधिका चुकतोय उच्चार. सरसत्वं सरसत्वं न मुञ्चति. बोल. सरस्वतं सरसत्वं. सरसत्वं न मुञ्चति. शाबास. आता प्रसाद तू एकटा मला वाचून दाखव रे, बघूया. साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम् सरसो विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति. अगदी छान. बरोबर. आता तू एक एक ओळ सांग, बाकीचे तुझ्या पाठी म्हणतील. संबंध ओळ सांग. साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम्. म्हणा, अनम्यूट करून म्हणा, कारण काय ऐकूच येत. साक्षरा विपरीत नाही. सरसो विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति. सरसो विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति. शाबास. कळलं? हे पाठ करायचं आहे, कळलं का? संबंध श्लोक पाठ झाला पाहिजे. आता तुम्ही सगळे मिळून म्हणा, बघूया काय म्हणतायत. सुरू. 1 2 3 स्टार्ट. साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम् सरसो विपरीतोऽपि सरस्वतं सरसत्वं न मुञ्चति. शाबास. वाचता यायला लागले ना?